कसबा सांगाव सुळकुड मार्गावरील माने अड्ड्या शेजारी सुरू असलेलं हुपरी नगरपालिकेचं पाणी पुरवठा पाईपलाईनचं काम सुळकुड ग्रामस्थांनी बंद पाडलंय। रस्त्याच्या मध्यभागी खोदकाम केल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची आणि रस्ता कायमस्वरूपी खराब होण्याची भीती व्यक्त करत ग्रामस्थ आक्रमक झाले। दरम्यान अधिकाऱ्यांनी रस्ता पूर्ववत करण्याचं आश्वासन दिल्यानंतर हा वाद निवळला। नगरोत्थान योजनेतून हुपरी नगरपालिकेची नवीन पाणीपुरवठा पाईपलाईन टाकण्याचं काम सुळकुडमध्ये आज सुरू करण्यात आलं होतं। सुमारे 50 ते 55 मीटर अंतरावर रस्त्याच्या कडेकडून 4 ते 5 फूट आत खोदकाम करण्यात आलंय। त्यामुळे भविष्यात वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, तसंच रस्त्याचं नुकसान होणार अशी भीती व्यक्त करत सुळकुड ग्रामस्थांनी हे काम बंद पाडलंय। या घटनेची माहिती मिळता जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता MD सांगावकर आणि हुपरी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा अभियंता आसावरी सुतार यांनी घटनास्थळी धाव घेतली। यावेळी कामाबाबत समाधानकारक माहिती मिळाली नसल्यानं ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला। त्यामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता। यावेळी ग्रामस्थांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील शेवटचं गाव असलेल्या सुळकुडकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त केली। कसबा सांगाव मार्गे जाणारा हा एकमेव चांगला रस्ता असून तोही खोदला जात असल्यानं नागरिकांनी जायचं कुठून असा सवाल यावेळी उपस्थित केला। तणाव वाढत असल्याचं लक्षात येताच पाणीपुरवठा अभियंता आसावरी सुतार यांनी संबंधित काम तात्पुरतं बंद करण्याचा निर्णय घेतला। तसंच खोदलेला रस्ता पूर्ववत करण्याचं आश्वासन दिलं। त्यानंतर ग्रामस्थ शांत झाले। दरम्यान या कामासाठी कोणतीही लेखी परवानगी घेतली नसल्याची कबुली संबंधित अधिकाऱ्यांनी दिली। जिल्हा परिषद बांधकाम विभागानंही परवानगीशिवाय करण्यात आलेलं खोदकाम थांबवण्यात आल्याचं सांगितलं।